ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघूया, आज आपण शिकूया बुद्धिमत्ता हा विषय। तर बघा, आज आपण शिकणार आहोत बुद्धिमत्तेतील दिनदर्शिका व रांगेतील स्थान। तर दिनदर्शिका म्हणजे काय? दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर। तर दिनदर्शिका म्हणजे वर्षातील महिने, तारखा आणि वार दर्शवणारे एक साधन असते। माहितीये का नाही तुम्हाला? घरी आपल्या कॅलेंडर असतं प्रत्येकाच्या। तर दिनदर्शिकेमुळे आपल्याला कोणता वार चालू आहे, कोणता महिना चालू आहे, कोणतं वर्ष चालू आहे हे सर्व समजते। तर बघा, ही पंचांगावर आधारित असते। मराठी दिनदर्शिका ही मराठी आपली जी दिनदर्शिका असते ही पंचांगावर आधारित असते। ती मध्ये मराठी महिने, सण व इतर महत्त्वाच्या तिथींची माहिती दिलेली असते। त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते। बघा, दिनदर्शिका दिनदर्शिका ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्याला वर्ष, महिने, आठवडे आणि दिवसांची माहिती देते। सामान्यतः दिनदर्शिकेमध्ये तारखा, महिने, आठवड्याचे वार, सार्वजनिक सुट्ट्यांची माहिती वगैरे दिलेली असते। जे कॅलेंडर मध्ये लाल असते त्या वेळेला आपल्याला बहुतेक वेळेला सुट्टी असते। म्हणजे आपल्याला सुट्ट्या कधी आहेत हे देखील समजतं, आपला वार कोणता चालू आहे हे देखील समजतं, आपल्याला कोणत्या पुढच्या कामाचं नियोजन करायचं असेल तर ते देखील आपण आपल्या जवळ जे कॅलेंडर आहे ते बघून आपण करू शकतो। त्याच्यामुळं कधी सुट्टी येते याची माहिती मिळते, आपले कोणते सण येणार आहेत पुढे याची माहिती मिळते, कोणता महिना चालू आहे याची माहिती मिळते। ओके, तर चला बघा, आता मराठी दिनदर्शिका ही पंचांगावर आधारित असते। कशावर आधारित असते? पंचांगावर। त्यामध्ये मराठी महिने बघा, मराठी महिने माहिती आहेत का तुम्हाला? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। तर हे आपले 12 मराठी महिने आहेत। तसेच सण, उत्सव व इतर महत्त्वाच्या तिथींची देखील माहिती दिलेली असते। दिनदर्शिकेचा उपयोग, आता बघा, दिनदर्शिकेचा उपयोग आपल्याला कशा कशाला होतो? आपण कोणत्या दिवशी कोणता वार आहे, हे कोणती तारीख आहे हे पाहू शकतो। आपण सण, उत्सव, इतर महत्त्वाचे दिवस पाहू शकतो। आपण पंचांगानुसार शुभ अशुभ दिवस पाहून तिथींची माहिती मिळवू शकतो आणि व्यावसायिक कामांसाठी, नियोजनासाठी दिनदर्शिकेचा उपयोग होतो। बघा, आता पुढचा पॉइंट काय आहे? पुढचा पॉइंट आहे रांगेतील स्थान। दिनदर्शिकेबद्दल तर तुम्ही माहिती तुम्हाला सांगितली, त्याच्यावर आपण प्रश्न पुढे बघूया। आता आपण बघूया रांगेतील स्थान, ह्याच्यावरचे देखील प्रश्न आपण पुढे बघूया। रांगेतील स्थान बघा, रांगेतील स्थान म्हणजे एखाद्या रांगेत व्यक्ती किंवा वस्तूचे स्थान होय। मराठीमध्ये रांगेतील स्थान म्हणजे सिक्वेन्स इन अ लाईन किंवा पोझिशन इन अ रो। उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या रांगेत उभे असाल, तुमचे स्थान तिसरे असेल, कितवे? तिसरे असेल, तिसरे असेल तर तुम्ही रांगेत तिसऱ्या क्रमांकावर आहात। बघा, ही अशी रांग आहे, इथे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। जर असे आपण शाळेमध्ये रांगा करायचो, प्रार्थनेला उभे राहताना हे रांगा करतो का नाही? तर त्याच पद्धतीने इथे अशी मुले उभा आहेत असं समजायचं, किंवा आपण स्वतः उभे आहे। तर ही आपली कितवी झाली? कितवे स्थान झाले? हे पहिले, हे दुसरे, हे तिसरे, हे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे, नववे आणि 10वे। तर प्रश्न कसेही विचारले जाऊ शकतात। समोरून उजव्या बाजूने
रांगेतील ही बाजू आहे, ही डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू. बघा, तर रांग असते, ही एक रांग आहे असं समजा, आणि हे उजव्या बाजूने आणि हे डाव्या बाजूने, आणि तिकडून म्हणजे उजव्या बाजूने. कारण पेपर लिहिताना आपल्या समोर असा पेपर असणार, हे आपल्या असा उजवा हात ती उजवी बाजू, डावा हात ती डावी बाजू, एवढं लक्षात ठेवायचं. तर बघा, आता डाव्या बाजूने तुमचे स्थान कितवे आहे? तुम्ही जर समजा, आता मी हे नंबर खोडून टाकते. तुम्ही इथे आहात, तर तुम्ही डाव्या बाजूने कितवे आहात? डाव्या बाजूने कितवे आहात आणि उजव्या बाजूने कितवे आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, डाव्या बाजूने 1 2 3 4 5 पाचवा आहे, आणि 1 2 3 4 5 आणि 6. आपण इथे उभे आहोत असं समजायचं, आणि मग उजव्या बाजूने कितवे आणि डाव्या बाजूने कितवे हे ओळखता आलं पाहिजे, बघायचंय. आता डाव्या बाजूने 1 2 3 4 आणि 5 आलं का? आता मागून 1 2 3 4 5 आणि हे 6वा, काय येईल? 6वा येईल. आपण उजव्या बाजूने 6वे आहोत आणि डाव्या बाजूने 5वे आहोत, म्हणजे एकाचा फरक पडतो उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने म्हटल्यानंतर. समजलं का? किती आहेत एकूण? 1 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. समजलं का? डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने हे देखील, म्हणजे सुरुवातीपासून आणि शेवटून. बघा, तर रांगेतील स्थान या शब्दाचा खालीलप्रमाणे वाक्यात केला जातो. वर्गात मुलांची बैठक व्यवस्था करताना शिक्षकांनी प्रत्येकाचे रांगेत स्थान निश्चित केलेले असते. तिकीट काढण्यासाठी लोक रांगेत उभे राहतात, तेव्हा प्रत्येकाला रांगेतील स्थान माहित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची रांगेतील स्थान निश्चित करण्यासाठी नाणेफेक करण्यात येते. समजलं का हे? चला, आता बघा प्रश्न. आता आपण पहिल्यांदा बघितलं दिनदर्शिका, तर त्याच्यावरचे काही प्रश्न बघूया आपण. दिनदर्शिकेवरचे काही प्रश्न बघायचे. बघा, लीप वर्षात किती दिवस असतात? लीप वर्षात समजतंय का? लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष कधी येतं? 4 वर्षातून एकदा येतं लीप वर्ष. लीप वर्ष हे 4 वर्षातून एकदा येते. 4 वर्षातून एकदा, आणि 4 वर्षातून एकदा येतो. आणि तो कोणत्या वर्षावरून कोणत्या महिन्यावरून कळतो आपल्याला?
कोणत्या महिन्यावरून कळतं? फेब्रुवारी महिन्यावरून कळतं का नाही? फेब्रुवारी महिन्यावरून आपल्याला कळतं की ते लीप वर्ष आहे का नाही. आणि दुसरं बघा 2025, तर आता हे लीप वर्ष आहे का नाही? प्रत्येक महिन्याचा आपण का फेब्रुवारी बघत बसणार का? प्रत्येक वर्षाचा आपण फेब्रुवारी बघत बसणार का? नाही. तर ह्या वर्षाला 4 ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष असे म्हणतात. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो, इथं बाकी 1 राहिली बघा, म्हणजे हे चालू आहे, हे लीप वर्ष आहे का? नाही. हे जे चालू आहे हे लीप वर्ष नाही. बघा 2000, आता पुढे येणार 2026 बघा, 4 पंचे 20, 0 बघा, हे ह्याला पण भाग जात नाही, म्हणजे हे पण लीप वर्ष नाही. 2025, 2024 घेऊ आपण, ह्याला बरोबर 4 ने भाग जातो बघा. बाकी 0 आले का नाही? दोन 2024, 2025, 2026, 2027 हे सुद्धा लीप वर्ष येणार नाही. 2028 हे लीप वर्ष येईल. पुढचं हे पुढचं लीप वर्ष येईल. 4 वर्षांनी येतं ना लीप वर्ष. मग 2024 लीप वर्षाला त्याच्यामध्ये 4 ऍड केलं 2028 येईल. तर 2028 लीप वर्ष येईल बरोबर. 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. तर अशा प्रकारे आपण ओळखायचं आहे लीप वर्ष आहे का नाही ते. नसेल तर सरळ फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस नाहीतर 29 दिवस, ह्या दोन्हीपैकी एक कोणते तर दिवस असतात. 28 तर असतात नाहीतर 29 तर असतात. लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. हाच एक दिवस ऍड होतो म्हणून तर 365 दिवसाचे 366 दिवस असतात लीप वर्षामध्ये. दिवस कुठला आला? 66वा दिवस हा फेब्रुवारी महिन्यातला आला बघा. 66वा दिवस. फेब्रुवारी महिन्यामध्ये रेग्युलर आपले जे वर्ष असतात त्याच्यामध्ये 28 असतात आणि लीप वर्ष आले का 29 असतो. ज्याचा बर्थडे 29 ला येईल त्याचा 4 वर्षातून एकदा करायचा बर्थडे. 29 फेब्रुवारी आहे का कोणाचा बर्थडे 29 फेब्रुवारीला? समजलं का? हा 4 वर्षातून एकदाच येतो. ओके, तर तुम्हाला समजलं का लीप वर्षाची कन्सेप्ट समजली का? हे एक ट्रिक लक्षात ठेवा. ज्या वर्षाला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष आहे आणि ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही ते लीप वर्ष नाहीत, होऊ शकत नाही. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
चला पुढे आता पुढचा प्रश्न. एका दशकात किती वर्ष आहेत? एका दशक, दशक म्हणजे काय? आता तुम्ही लहानपणी शिकलाय ना, एक दशक, हजार, 10,000, एकक, दशक. बघा आता, सॉरी, एकक, दशक, शतक. बघा, तर तुम्ही लहानपणी शिकलाय ना, एकक, दशक, शतक शिकलाय ना. असं तर एकक म्हणजे काय? एकक म्हणजे त्याच्यामध्ये एकच असतो, तो आहे तो नंबर फक्त एकच. दशक म्हणजे काय? दशक म्हणजे काय येतो? दशकचा अर्थ काय होतो? दशक, दशकचा अर्थ होतो 10. दशकचा अर्थ काय होतो? 10. तर एकक, दशक वरून तुम्ही लक्षात ठेवा, दशकचा अर्थ 10 होतो. म्हणून एका दशकात किती वर्ष असतील रे? मग दशक म्हणजे 10, म्हणजे एका वर्षात किती वर्ष असतील? एका वर्षात 10 वर्ष असतील. 10 समजते का? एका वर्षात किती वर्ष? एका दशकात किती वर्ष असतील? 10 वर्ष असतील. पुढे बघा आता, एका वर्षात किती महिने असतात? आता हे तर काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. माहिती आहे का किती जणांना असं आहे की माहिती नाही एका वर्षात किती महिने असतात ते? माहिती आहे ना सगळं? एका वर्षात 12 महिने असतात. किती महिने असतात? 12. 12 महिन्यांचा एक वर्ष असतो. बघा आता पुढचा प्रश्न. एका महिन्यात साधारणपणे किती आठवडे असतात? एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? सांगा बरं. 3 आठवडे असतात का? नाही. 5 असतात का? असू शकतात. एका महिन्यामध्ये 5 आठवडे असू शकतात. 31चा महिना असल्याबरोबर 1 ला स्टार्ट झाला का ते 5 आठवडे होतात. बघा आता, एका महिन्यात पण साधारणतः 4च असतात. 5 कधीतरी असू शकतात, पण साधारणतः 4च असतात. बघा आता पुढचं. एका आठवड्यात किती दिवस असतात? येते का नाही सांगायला? एका आठवड्यात किती दिवस असतात? तर एका आठवड्यात 7 दिवस असतात. आज सोमवार असेल तर उद्या कोणता वार असेल? आज सोमवार खरोखर आहे का? नाहीये असं समजायचं. परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात. आज सोमवार असेल तर आज उद्या
बघा आता, आज जर सोमवार असेल तर उद्या कोणता वार असेल? समजते का तुम्हाला? समजतंय का? आज जर सोमवार असेल तर उद्या मंगळवार असेल आणि परवा बुधवार असेल. हा उद्याचा परवा आणि हा काय आहे? कालचा परवा. हा पुढचा आहे तो उद्याचा परवा आणि हा कालचा परवा. तर बघा, आज सोमवार असेल तर उद्या कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग उद्या कोणता येईल? मंगळवार येईल. यावर देखील खूप सारे प्रश्न असतात. उद्या, परवा किंवा 2 दिवसानंतर, 2 दिवसाआधी असे प्रश्न, असे शब्द वापरले जातात. तर उद्या कोणता वार येईल? उद्याच्या ऐवजी आज सोमवार असेल तर दोन दिवस आधी कोणता वार येईल? 2 दिवस. ह्याचं उत्तर काय सांगाल? काय सांगाल बघा बर. आज सोमवार असेल तर 2 दिवस आधी कोणता वार असेल? आधी म्हणजे हा 1 दिवस आधी आणि हा 2 दिवस आधी. तर शनिवार असेल. कोणता वार असेल? शनिवार. समजतंय का? ओके, तर चला पुढचा प्रश्न. तर बघा आता, रांगेतील स्थान. आता आपण कोणता घटक घ्यायचा आहे? रांगेतील स्थान हा आपण घटक घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरचे प्रश्न बघा. ह्याच्यावरचे प्रश्न काय काय येऊ शकतात ते बघायचेत आपण. बघा, एका रांगेत ए हा डावीकडून 15वा आहे. एक रांग आहे समजा अशी. एका रांगेत ए हा डावीकडून 15वा आहे. इथे आहे ए आणि ह्याचा नंबर आहे 15. बी हा उजवीकडून 20वा आहे. बी काय आहे? उजवीकडून 20वा आहे. ए आणि बी यांच्यामध्ये 5 लोक आहेत. ए आणि बी 1 2 3 4 5 यांच्यामध्ये 5 लोक आहेत. तर रांगेत एकूण किती लोक आहेत असा प्रश्न विचारलाय. तर बघा, इकडून किती झाले? हे 15. यांच्यामध्ये किती आहेत? 5. आणि बी 20वा आहे. बरोबर का? बी 20वा आहे म्हणजे त्याच्यात 20 लोक असतील ना. बी 20वा आहे म्हणजे टोटल लोक किती असतील? 20. तर बघा आता,
5 आणि 5 10 शून्य, हातच्याला 1, 2 आणि 2 4. समजलं का? तर रांगेत एकूण किती लोक असतील? 40 लोक असतील. किती लोक असतील? 40. पुढे बघा. एका रांगेत राम डावीकडून 10वा आहे. राम काय? बघा आता ही डावी बाजू मी इथं लिहितेच, म्हणजे मग तुम्हाला कळेल. एका रांगेत राम डावीकडून 10वा आहे. राम डावीकडून इथून स्टार्ट होते तर रामचा नंबर कितवा आहे? 10वा आहे. आणि श्याम उजवीकडून 15वा आहे. जर त्यांचे स्थान बदलले तर राम डावीकडून 18 होतो. आता यांचे स्थान बदलले तर म्हणजे बघा इथं रामच्या जागेला इथं श्याम आणि इथं राम बदलले तर राम डावीकडून 18वा होतो. हा रामचा नंबर किती येतोय मग? 18वा. ओके. तर बघा म्हणजे हा राम पर्यंत 18. समजतंय का? ह्या राम पर्यंत किती झाले? 18 झाले. म्हणजे आता आपल्याला इथपर्यंत श्याम पर्यंत, तर आधी पूर्वी जे श्याम होतं तिथपर्यंत तर मोजायचेच नाही. त्याच्यापर्यंत किती झाले? 18. म्हणजे हा 18वा झाला. रामचा नंबर म्हणजे श्यामचा नंबर किती झाला? 18वा. म्हणजे हा बघा श्याम आधी कितवा होता? 15वा होता. म्हणजे श्याम पण धरलाय त्याच्यामध्ये, हो की नाही? 15वा म्हणजे श्याम पण धरलाय. पण आपल्याला तर राम पर्यंतच 18 झालेत आणि मग ह्याच्या इकडचे 14. म्हणजे मग हे 18 इथपर्यंत आणि हा 15वा तर धरायचा नाही. 15वा आहे म्हणून धरायचा नाही, त्याच्यानंतरचे 14 धरायचे. कळतंय का? त्याच्यानंतरचे 14 धरायचे. मग असं मग 18 आणि 14 यांची बेरीज केली 32 आली. तर रांगेत एकूण 32 लोक आहेत. किती लोक आहेत? 32. समजतंय का मी कसे प्रश्न सोडवले ते? समजतंय ना? तर बघा आता मुलांच्या रांगेत रमेशचा क्रमांक डावीकडून 12वा आहे, तर उजवीकडून त्याचा क्रमांक काय असेल? 30 मुलांची रांग आहे. 30 मुलांच्या रांगेत रमेशचा क्रमांक डावीकडून 12वा आहे. रमेशचा क्रमांक डावीकडून 12वा आहे व उजवीकडून त्याचा क्रमांक काय असेल? टोटल किती आहे? 30. टोटल किती आहे? 30. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि हा हे 30. म्हणजे बघा आता जर 30 मुलांच्या रांगेत रमेशचा क्रमांक डावीकडून 12वा आहे, तर उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा येईल? आता 12 आपल्याला हा 12 पण माहितीये आणि हा इकडचा शेवट 30 पण माहितीये, हो की नाही?
मग मी सरळ लाईन निवडल्या 30 पर्यंत. तर आपल्याला विचारते आता उजवीकडून, तर उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा येईल? आता आपण इकडून मोजूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 19 आणि हा रमेश कितवाला? 20. रमेश कितवाला? बघा आता 30 मुलांच्या रांगेत रमेशचा क्रमांक डावीकडून 12वा आहे, तर उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा येईल? इकडून रमेश 12वा, रमेश 12वा आहे, तर बघा 1 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. बरोबर, टोटल 30 मुलं आहेत. तर त्याचा डावीकडून 12वा आहे, डावीकडून 12वा आहे, तर उजवीकडून त्याचा क्रमांक कोणता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. उजवीकडून त्याचा क्रमांक किती येईल? 19वा क्रमांक येईल. 19वा. उजवीकडून किती क्रमांक येईल? 20. 19वा. तुम्ही सरळ 30 मधून 12 वजा केले ना तर 18 येतील. 30 मधून 12 वजा केले तर 18 येतील, पण तसं नसतं. त्याच्यामध्ये एक ऍड करायचा असतो. त्याच्यामध्ये एक ऍड करायचा असतो. मग किती येतं? 19. तर रमेशचा डावीकडून 12वा असेल तर उजवीकडून त्याचा क्रमांक 19वा येईल. ठीक आहे, समजलं का हे? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघायचा आता. काय होऊ शकतो? बघा, आज गुरुवार असेल तर परवा कोणता? हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. मी एक तुम्हाला हिंट देते. हे होमवर्क साठी प्रश्न आहेत, तर त्याचं मी तुम्हाला हिंट देते. आज गुरुवार आहे तर मी जो ज्या पद्धतीने चार्ट बनवून दाखवला होता तुम्हाला त्या पद्धतीने बनवायचा आहे आणि मग उत्तर निघल. जर आज 15 ऑगस्ट असेल तर 16, जर आज 15 ऑगस्ट असेल तर 16 ऑगस्ट कोणता वार असेल? आज 15 ऑगस्ट असेल ऑगस्ट रोजी सोमवार असेल तर 16 ऑगस्ट रोजी कोणता वार येईल? आज 26 जानेवारी असेल तर 25 जानेवारी रोजी कोणता वार येईल? सव्वीस जानेवारीला मंगळवार आहे तर 25 जानेवारी रोजी कोणता वार येईल? बघा, हे प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, हे मी सांगितलं होतं लीप वर्ष कसं ओळखायचं. 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणायचं. पुढे रांगेवरचे प्रश्न. ओके, तर आज आपला रांगेवरचे प्रश्न आणि दिनदर्शिका
हे 2 टॉपिक संपलेले आहेत. ओके, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.